नमस्कार, मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहे नायगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि दलित पॅंथर आणि मराठी नेटवर्क न्यूज चॅनल यांच्या संयुक्तरित्या आणि पोलिसांना घेऊन गुटखा माफियांवर मोठी कारवाई मराठी नेटवर्क न्यूज चॅनलने केलेली आहे। जे वेगवेगळ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये जो विमल सारखा मोठा गुटखा आहे तो येतो 22,11,300 एवढ्या मालमत्तेचा गुटखा आपण जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। आणि आता नेमकीच त्यांच्यावर FIR झालेली आहे। या गुटखा माफियांवर महाराष्ट्रामध्ये 2012 साली या गुटख्यावर बॅन आणण्यात आलेला होता। कॅन्सर सारखा मोठा रोग या गुटख्यामुळे होतो आणि सर्रास महाराष्ट्रामध्ये हे गुटखा तस्कर जे आहेत ते सर्रासपणे महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या गुटखा तस्कर करतात आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या पानपट्ट्या असतील, या डिस्ट्रीब्युटर असतील, मोठमोठे शॉप असतील, यांच्या माध्यमातून गुटखा तस्करी होत आहे। आणि याचाच खुलासा मराठी नेटवर्क न्यूज चॅनलनी या ठिकाणी केलेला आहे। आणि गुटखा माफियांवर एक चपराक अशी मराठी नेटवर्क न्यूज चॅनल आणि दलित पॅंथर या संघटनेने केलेली आहे। तर पाहूया आपण यांचे व्हिडिओ, काही फुटेज आपण ज्या वेळेस या गुटखा माफियांवर पोलीस प्रशासनाला घेऊन कारवाई केली त्यावेळेस काही फुटेज आपल्या हाती व्हिडिओ आपण घेतलेले आहेत। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवू इच्छितो। पोलिसांनी गुटख्याचे पकडलेले वाहन नायगाव पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात असताना वाहन क्रमांक MH04 KU 6192 त्याच्यामध्ये पूर्ण गुटखा भरलेला आहे। पत्रकारांनी पोलिसांना माहिती दिल्यानुसार पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे। छोटी गोली 15 और ये 25। फोटो टाकता ना, क्लोज करा। कंट्रोल लोकेशन या बापाने पोलीस चौकी, बापाने चौकी रिसीवर कंट्रोल मार्शल कंट्रोल लोकेशन या बापाने चौकी, फोटो कितना पैसा है नायगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील मॅडम यांनी हा FIR दाखल केलेला आहे। आणि आरोपी चंदन राजभर म्हणून ही व्यक्ती आहे जी वाहनातून टाटाच्या वाहनातून जे गुटखा तस्कर करत असताना पकडले गेलेले। आणि यापुढेही दलित पॅंथर सारखी संघटना व मराठी नेटवर्क न्यूज चॅनल यापुढेही ह्या गुटखा माफियांना सोडणार नाही, यांचं रॅकेट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गुटखा माफियांवर मराठी नेटवर्क न्यूज चॅनल कारवाई करत राहणार, ही गुटखा माफियांनी नोंद घ्यायची आहे। मराठी नेटवर्क न्यूज साठी कॅमेरामॅन रोहित, विजय केदार, नायगाव।